वाईट चेंडू घोषित केलाय. सुभाष पाटील सरांचा इशारा येतो वाईटचा. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. एकूण 3 पंच आजच्या दिवसामध्ये सुभाष पाटील सर, प्रसाद सहस्रबुद्धे सर आणि जय पवार सर. जय पवार पॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगली कामगिरी करतोय. यावेळी चांगला फटका ऑन साइडला स्क्वेअर विकेट खेळला. एक धाव तर कंप्लीट. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे स्क्वेअर लीग मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 8 धावा धावफलकावरती संत आणि सावध सुरुवात करतोय. गोविली संघ मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे ते म्हणजेच मोहिली संघाच्या गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. कारण की खूप चांगली गोलंदाजी होते. रोशन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय, भेदक मारा करतोय. हा गोलंदाज रोशन जो संघनायक आहे मोहिली या टीमचा. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. इन स्विंग आउट स्विंगच्या माध्यमातून गोलंदाजी होते. धावसंख्या स्थगित आहे. धावफलकावरती आपण पाहू शकाल 12 या आकड्यावरती. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये दुसरं षटक मार्गस्थ आहे. रोशन पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट. स्ट्रायकिंगला फलंदाज गणेश. यावेळी चेंडू येतोय ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावीवरती समाधान मानावं लागतंय आणि पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 6.50च्या सरासरीने 13 धावा धावफलकावरती गोविली या टीमची. डीजे यांचं देखील आगमन होत आहे. डीजे मास्टर विनंती असेल थोडासा आवाज आपण कमी करायचा आहे कारण की परीक्षा देखील सुरू आहे. 10वीचा पेपर सुरू आहे आपल्या बाजूला. नक्कीच कॉलेज आहे. येस 2 वाजेपर्यंत फक्त आपण आवाज कमी ठेवायचा आहे कारण की 2 वाजता पेपर सुटेल. तर गोलंदाज सज्ज होतोय विनायक. सेकंड स्पेल मध्ये येतोय. ज्या विनायकने P1च्या षटकामध्ये फक्त 5 धावेंचं षटक फेकलं होतं. 4th विकेट. यावेळी स्मिथ टायमिंग आहे. नक्की चेंडू पडतो नो मॅन्स लँड झोन मध्ये. तोपर्यंत मिळते एकच धाव आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती आहेत. 5 षटकांचा हा सामना आहे. या पुढील सामना असेल गावदेवी क्रिकेट संघ कांबा विपक्ष अंताडे. या 2 टीम मध्ये खांबा संघाचे संघनायक आणि अंताडे संघाचे संघनायक टॉस साठी यायचा आहे. या पुढील सामना असेल गावदेवी कांबा विपक्ष अंताडे. या 2 संघांमध्ये धावसंख्या आहे 14. स्ट्रायकिंग फलंदाज केतन आहे. गोलंदाज विनायक. यावेळी फुल टॉस चेंडू भिडकावून देतोय आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेमधील पहिला षटकार येतोय केतनच्या बॅट मधून.
सुवर्ण संधी येते आमचे मान्यवर सन्माननीय मनोहर सोनावले साहेबांकडून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ही सुवर्ण संधी आहे फक्त केतनसाठी. सन्माननीय मनोहर सोनावले साहेबांकडून बघूया संधीचं सोनं करतायत का. या दरम्यान आमचे मान्यवर गोविंद मामा आणि काशीनाथ वाघे साहेबांचं आगमन होते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अजून एक चांगला फटका येतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. व्हॉलेंटियर्स विनंती असेल आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे कारण की खेळाडू जातोय चेंडू आणण्यासाठी. तर विनंती असेल आमचे स्वयंसेवक व्हॉलेंटियर्स की आपण सीमारेषेवरती तैनात राहायचं आहे. धावसंख्या 24, 24 धावा धावफलकावरती आहेत. केतनने आता मध्ये गिअर चेंज केलाय. एक षटकार एक चौकार ठोकलाय या मैदानावरती. ज्या विनायकने इकॉनॉमिकल षटक फेकलं होतं त्याच विनायकचा खरपून समाचार घेतला जातोय. ऑन साइडला भिडकावून दिलाय गगनचुंबी गगनभेदी षटकार. थँक्यू सो मच. आत्ता मध्ये टॉप गिअर मध्ये फलंदाजी करतोय. षटकार चौकारने एक षटकार ठोकलाय. एकंदरीत या 4 चेंडूंमध्ये 17 धावा खर्च करतोय गोलंदाज आपण पाहतोय विनायक. धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. या दरम्यान सन्माननीय पंकज डोळे साहेबांचं आगमन होत आहे. आपण यायचं आहे व्यासपीठे समोर. गावदेवी कांबा आणि अंताडे संघाचे संगणक टॉस साठी यायचं आहे. या पुढील सामना असेल गावदेवी कांबा विपक्ष अंताडे. यावेळी फुल टॉस चेंडू चांगला फटका आपण पाहतो गॅप मध्ये खेळलाय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू सो मच. केतन ऑन फायर. धावसंख्या धावफलकावरती 34. केतन नावाचं वादळ निर्माण झालंय या मैदानावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 21 धावा खर्च करतोय गोलंदाज विनायक. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय भिडकावून देतोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. केतनच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. थँक्यू. धावसंख्या 40. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली फलंदाजी. तब्बल 27 धावेंचं षटक फेकले गोलंदाज विनायकने. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 13.33च्या सरासरीने 40 धावा धावफलकावरती. डीजे
तर सन्माननीय नामदेव धोडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते घोडविंदे मामा यांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. घोडविंदे मामा इथे उपस्थित आहेत आपल्या व्यासपीठावरती आणि त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सन्माननीय नामदेव धोडे साहेबांच्या शुभ हस्ते. धन्यवाद टीचे. यावेळी सापिश खेळतायत. हवेमध्ये चेंडू होता. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. 41 धावा धावफलकावरती आहेत. तसेच काशीनाथ वाघे साहेब देखील उपस्थित आहेत. पुन्हा एकदा नामदेव धोडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते काशीनाथ वाघे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावरती. मायची प्रेमाची शाल आणि या स्पर्धेची एक गोड आठवण, एक सन्मान चिन्ह, एक मोमेंट देऊन शुभ सन्मान करायचा आहे काशीनाथ वाघे साहेबांचा. हेमंत दरे देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नगरसेवक ट्रॉफी यूट्यूबच्या माध्यमातून ते देखील एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेला, संपूर्ण आयोजन समितीला. धावसंख्या आहे धावफलकावरती 41. गोलंदाज ओमकार, स्ट्रायकिंग फलंदाज केतन आहे. केतन नावाचं वादळ निर्माण झालंय. चौकार षटकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. केतनच्या बॅटमधून चांगला चेंडू आपण पाहतो. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. चेंज ऑफ पेस आपल्या गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन दाखवतोय गोलंदाज ओमकार. पहिला चेंडू वेगवान चेंडू फेकला होता. हा चेंडू नक्कीच स्लोवर वन चेंडू फेकलाय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 41. 5 षटकांचा सामना आहे. यावेळी लाईन पाहावी लागेल आणि 55 इशारा वाईटचे तो धावसंख्या आहे धावफलकावरती 42. 42 धावा आहेत. यावेळी चांगला फटका आहे ऑन साइडला. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑन मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 43 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक करण्याचा प्रयत्न करते ओमकार हा गोलंदाज, कारण की 5 षटकांचा सामना आहे. त्याला देखील माहिती आहे 55 ते 60 या धावसंख्येपर्यंत थांबवावं लागेल गोवेली टीमला, कारण की केतनने आक्रमक रूप धारण केलंय. एका मोठ्या धावसंख्ये दिशेने वाटचाल केली आहे. ज्याप्रमाणे 5 या धावसंख्येवरती पहिला विकेट गमावला होता, त्यानंतर खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय. कव्हर ड्राईव्हचा फटका आहे आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अरे भावा, छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांची चावला. थँक्यू. धावसंख्या आहे 47. 47 धावा. ऐतिहासिक मैदान आहे KGPLचं हे मैदान. या मैदानावरती सातत्याने आपण कल्याण प्रीमियर लीग पाहत असतो. कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग तेच हे मैदान. पुन्हा एकदा 55 इशारा वाईटचा येतो. धावसंख्या 48. एकूण जर पाहिलं गेलं 43 धावांची पार्टनरशिप बनवली आहे गणेश आणि केतनने, आणि या पार्टनरशिपमध्ये केतनचा सिंहाचा वाटा आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ओमकार. यावेळी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतोय. टप्पा पडल्यानंतर फुटबॉल वळण घेतलंय आणि चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या स्थगित आहे 48 धावा. गावदेवी कांबा आणि अंताडे संघाचे संगणक टॉससाठी या शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. गावदेवी कांबा आणि अंताडे संघाचे संगणक टॉससाठी यायचं आहे, अन्यथा कमी षटकांचा सामना खेळावा लागेल. यावेळी चांगला चेंडू ऑन साइडला स्कोर विकेट केलाय. एक धाव तर कंप्लीट. गॅपमध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धाव पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 50 कंप्लीट.
50 धाव पूर्ण होत आहेत गोविली या टीमची. पहिल्या 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावा धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या गोविली या टीमची डीजे. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या जातीची कोलाबी छातीची जगात वैभवशाली. माझ्या जातीची कोलाबी छातीची जगात वैभवशाली. DJ Webhouse in the mix. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. थँक्यू. तर तांबा संघाचे संगणक देखील उपस्थित आहेत. आकाश वेलकम. दोन्ही संघाचे संगणक उपस्थित आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. गावदेवी कांबा संघाचे संगणक तसेच अंताडे संघाचे संगणक. तर गोलंदाज सज्ज होतोय शेवटच्या षटकामध्ये आकाश. स्ट्राईकला फलंदाज केतन. यावेळी चांगला चेंडू चेंडूचा वेध घेतला जातोय. डॉट बॉलची समाप्ती होते. येस नो वेट या 3 शब्दांचा योग्य वापर पाहायला मिळाला गणेश आणि केतन मध्ये. धावसंख्या स्थगित आहे. 50 धावा धावफलकावरती जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज केतन, कारण की केतनने खूप चांगली फलंदाजी केली आहे. अठ्ठावीस या धावसंख्येवरती खेळतोय. शॉर्ट आर्म पुल करतोय. पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. In the mix. थँक्यू सो मच. धावसंख्या 56. अब तक 56 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 34 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. चांगला चेंडू आपण पाहतो. शरीराचा वेध घेतला जातोय. स्ट्रॉंग अपील केली होती लेग बिफोरची. 55 लेग बाईटचा येतोय. अवंतरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाज आकाश स्लोगोरच्या या षटकामध्ये, ज्याला क्रिकेटमध्ये हाणामारचं षटक म्हटलं जातं, तेच षटक घेऊन आलाय गोलंदाज आकाश. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च करतोय. जास्त वेळ घेऊ नका, कारण की स्पर्धा उशिरा सुरू झाली आहे, त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन असेल. पहिल्या फेरीमधील सर्व सामने हे 5-5 षटकांचे असतील, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाज आकाश राईट आर्म उर्ध विकेटने मार करतोय. चेंडूला बेडकावून देतोय. स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा, नजाकत भरा फटका. चेंडू जातोय डीप कव्हर पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. 61 धावा धावफलकावरती खूप चांगली फलंदाजी गोविली संघाच्या माध्यमातून. 56 धावांची पार्टनरशिप बनवली गणेश आणि फलंदाज केतनने. 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज आकाश राईट आर्म उर्ध विकेट. यावेळी पंचांचा इशारा येतो वाईटचा.
1+1 एकूण 2 धावा मिळतात आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 63 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज आकाश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी चांगला फटका ऑन साइडला भिडकावून देतोय. फिल्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 6 रन. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. थँक्यू सो मच. केतनची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. केतनसाठी वैयक्तिक 40 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या आहे धावफलकावरती 69. 69 धावा. खूप मोठी धावसंख्या बनवली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय धावांचा पाऊस पाडलाय. चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे केतन आणि फलंदाज गणेशने. यापुढील सामना असेल गावदेवी कांबा आणि अंताडे या 2 टीममध्ये. दोन्ही संघनायक देखील उपस्थित आहेत आमच्या टॉस बॉक्समध्ये. कोण विसरेल गावदेवी कांबा टीमला, कारण की या संघाने नक्कीच मोठी उलटफेर केले होते सन्माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब चषकामध्ये. यावेळी स्ट्रॉंग अपील, बॅट कटचा इशारा येतोय पंचांचा आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आणि पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर 14.00च्या सरासरीने 70 धावा धावफलकावरती आणि 71 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. मोहिली या संघासमोर गोविली या संघाने. चेसिंग कंपल्सरी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विकेट टॉसला महत्व नाहीये, चेसिंग कंपल्सरी.
आणि टॉस जिंकलेला आहे कांबा या टीमने. तर कांबा टीमने टॉस जिंकलाय. आकाश टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? थोड्या वेळा सांगतो टीम आल्यावर. नक्कीच डिसिजन पेंडिंग आहे, परंतु या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ रेवती यांच्या माध्यमातून नगरसेवक चषक. या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन तर खूप छान आहे. रुपेश बासरेचं, विशालचा आणि रेवती टीमचा. तर शुभेच्छा असतील. आमच्यासोबत अंताडे संघाचे संघनायक आहेत. टॉस त्यांनी जिंकलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. नक्कीच जर आपण टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? फिल्डिंग घेतली असते पहिले, परंतु त्यांनी डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. 5 षटकांचा सामना असेल तर नक्कीच जर आपण पाहायला गेलं तर खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय, कारण की ऐतिहासिक मैदान आहे कल्याण ग्रामीण प्रीमियर लीग. नक्कीच आपण 2 ते 3 वर्ष आपण पाहिले या मैदानावरती एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं होतं या विभागातील खेळाडूंसाठी. तर नक्कीच या मैदानाबद्दल आणि स्पेशली या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? पूर्ण रेवती संघाचं खूप अभिनंदन की त्याने एवढं व्यासपीठ बनवून दिलं आपल्यासाठी आणि चांगले क्रिकेटर घडव. नक्कीच 51,000 रुपये प्रथम क्रमांक आहे यूट्यूब लाईव्ह आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV आहे. या संकल्पनेबद्दल काय म्हणणं असेल? अतिशय सुरेख अशी संकल्पना आहे त्यांची. आणि कांबा फिल्डिंग, यस, कांबा टीमने फिल्डिंग घेतलेली आहे. तर 71 धावांचं लक्ष्य आहे आणि 71 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावताना ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. आमंत्रित करतो मायक्रोफोनवरती डोंबिवलीचा एक बुलंद आवाज नितीन कालन यांना. फल चेक फल फल फल. धन्यवाद रोशन. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा व गणरायाला वंदन करून ही स्पर्धा तुम्ही पाहताय जय हनुमान क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020. आणि स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या सामन्यात गोवेली संघानं तब्बल 70 धावांचा डोंगर इथे उभारला आणि 71 धावांचं लक्ष येते मोहिली या संघासमोर. रोशनचा संघ मोहिली संघ तुम्ही पाहतायत. लक्ष थोडंसं मोठं आहे, मात्र अशक्य नाहीये. 2 सिंगल आपण पाहतायत. पहिली सिंगल घेतली होती प्रेमने, दुसरे सिंगल आपण पाहिलं तर दिनेश एका धावेने खातो करतोय. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. गोलंदाज आहेत बाळा, व्यासपीठ एंड करून गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेचं पहिलेच षटक आहे, 5 षटकांची लढत आहे. खूप चांगलं आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 चे पर्व तुम्हाला पाहायला मिळते. इथे मात्र हातावरती नियंत्रण नाही, ऑप्शनच्या भरपूर बाहेर चेंडू होता. पंच प्रसाद सहस्रबुद्धे यांचा इशारा ते चेंडू स्क्वेअर घोषित केला होतोय. स्क्वेअर लेगचे पंच संदपचे सुभाष पाटील आणि मेन पंच प्रसाद सहस्रबुद्धे मॅन फ्रॉम डोंबिवली आणि त्यानंतर जय पवार सर कल्याण, असे 3 पंच तुम्ही आजच्या दिवसात या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आहे. तीन धावा, 71 धावांचा पाठलाग करत असताना मोहिली संघ. प्रेमच्या बॅटमधून पहिला धमाका येतोय. लॉंग ऑनच्या वरून हा षटकार. इच्छा घेऊन मनाची हुरी ग पायी चालतो मी पंढरी ग. एक बाजूला दुनिया सारी, एक बाजूला माझा हरी ग. अशी धन्यवाद. षटकार आलाय प्रेमच्या बॅटमधून. 71 धावांचा पाठलाग करत असताना मोहिली संघ. क्रिकेट या खेळामध्ये अशक्य काही नाहीये. प्रयत्न चांगले करा. अजून एक चांगला फटका. फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. 2 धावा इथे पूर्ण आल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव इथे वेगाने पूर्ण केली जाते. 3 धावा मिळतील प्रेमला. धावसंख्या 12. 71 धावांचं लक्ष आहे आणि आतापर्यंत 12 धावा धापक झाल्या. प्रेम चांगली फटकेबाजी करतायत आणि तोच खेळ दिनेशलाही करावा लागेल जर 71 धावांचा पाठलाग करायचा असेल मोहिली संघाला.
सुरुवात चांगली झाली की शेवट नेहमी चांगला होतो. इथे मात्र ब्लँक स्ट्रोक होता. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही. षटक समाप्त होतोय. बाळाने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्यात 12. धन्यवाद. नितेश मेहर गुरुली यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत. थोडंसं फास्ट खेळा हेच पंच तुम्हाला सूचना करतायत. फक्त 12 धावा पहिल्या षटकात आल्यात. 59 धावांची अजूनही गरज आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल कारण की ऑफिशियल पंच आहे. ज्या पंचांची महाराष्ट्रभर चर्चा असते असे पंच तुम्ही पाहताय. सुभाष पाटील असतील, जय पवार असतील, प्रसाद सहस्रबुद्धे असतील. देशातील नंबर 1 स्पर्धा तुम्ही पाहिली स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक. त्या स्पर्धेत सुद्धा तुम्ही त्यांना पाहिलं. 11 दिवस ऐतिहासिक स्पर्धा म्हणजे या स्पर्धेकडे पाहिलं होतं. त्यानंतर आता एक स्पर्धा झाली पालघर येथे नाईट स्पर्धा. त्या स्पर्धेत सुद्धा खूप चांगली भूमिका त्यांची राहिली होती. इथे चेंडू हवेत आहे. फिरकी गोलंदाज आलेत आणि पहिल्या चेंडूत यश मिळालंय आणि फलंदाज प्रेमची खेळी इथे समाप्त होईल. 12 धावसंख्येमध्ये लागणारा पहिला धक्का मोहिली संघाला. वैभव आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. मात्र ज्या केतनने 41 धावांची खेळी केली होती तोच केतन पहिले यश त्याला आतापर्यंत मिळाले. कारण की प्रेम इथे बाद होतं. प्रेमला माहिती आहे सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. मोठे फटके मारावे लागतील आणि मोठ्या फटका मारण्याचा प्रयत्न तो बाद झालाय. ज्यावेळी तुम्ही मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करता त्यावेळी तुम्हाला सिंगल डबलने काम चालत नाही. चौकार षटकार मारावे लागतात आणि त्या प्रयत्न फलंदाज बाद झाला. शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू घेऊन करतायत. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. प्रयत्न खूप चांगले केले मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. चेंडू सीमा पार जाईल. चौकार. धन्यवाद. चौकार येते फलंदाज दिनेशच्या बॅटमधून. 9 सेकंडला रोशन आहेत. 16 धावा झाल्यात मोहिली टीमच्या. लक्ष्य 71 धावांचे. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. पुढची मॅच गावदेवी कांबा विरुद्ध अंताडे अशी मॅच तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या टीपमध्ये एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी तुम्हाला पाहायला मिळते. एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागतोय. 17 धावा धापालगुडी लागल्यात मोहिली संघाच्या. 71 धावांचा पाठलाग असताना मोहिली संघाने 2 षटकात फक्त 13 धावा खर्च केल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकात 27 धावा आल्या. चौथ्या षटकात 10 धावा आल्या आणि 5व्या षटकात 20 धावा. इथे मात्र रोशनचा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. रिव्हर्स फटका खेळण्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. फुटवर्क चांगलं असणं खूप गरजेचं आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते. केतन चांगली गोलंदाजी करते. ज्या प्रकारे केतनने 41 धावांची खेळी केली. अजून एक डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. केतन काय अफलातून गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकात 12 धावा दिल्या होत्या गोलंदाजाने. बाळाने त्यानंतर आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात आणि चेंडूही 5 फेकलेत. म्हणजे धावांसाठी संघर्ष करावा लागतो मोहिली टीमला. अजून एक सुरेख चेंडू. अफलातून गोलंदाजी करतोय गोलंदाज केतन. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा होत्या 12 आणि या षटकात धावा आल्या त्या फक्त 5. धावा झाल्या त्या 17. अजूनही 54 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टाइम लक्षात घ्या. 25 मिनिटाचा अवधी असेल. गोविली संघ याची नोंद घ्या तुम्ही.
तर वेळ खूप महत्वाची असते मित्रांनो. नक्कीच गोहिली संघ आपण विचार भरपूर कबड्डीपट्टू सुद्धा आहेत. नक्कीच रोशन संते आम्हाला सातत्याने सूचना करतायत. आणि गोविली म्हटलं की नक्कीच कबड्डीसाठी खूप प्रसिद्ध आहे असणारा गाव आहे. अठरा चेंडूने तर 54 धावांची गरज आहे. तिसरं षटक घेऊन होते आमच्या समालोचन कक्षा एन कडून मनोहर. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होती. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. युट्यूबवर जाऊन तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे नगरसेवक चषक 2020 जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित आणि चेंडू जाईल सीमापार चौकार. DJ धन्यवाद डीजे. 21 धावा झाल्यात. 50 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जो खेळ केतनने केला होता तोच खेळ इथे करावा लागेल मोहिली टीमला. पायचीचं अपील केलं होतं. लेग बाईस. गोलंदाज मनोहर थोडेसे उशिरा अपील करत आहेत. एक धाव ऍड होईल. एकने धावसंख्या पुढे सर धापल का धावा लागल्या त्या 22 धावा धापल कधी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाही कारण की 71 धावांचं लक्ष ते सुरुवात आपण पाहिलं तर मोठ्या फटक्याने व्हायला हवी होती. सुरुवात चांगली केली होती प्रेमने. मग प्रेम बाद झाल्यानंतर मोठे फटके येणं थोडस कठीण झालंय. इथे मात्र रोशनच्या बॅट मधून येणारा हा पहिला धमाका मिड विकेटच्या हॅलो. तर धावा झाल्यात 28. तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज मनोहरवरती हल्ला चढला होतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये रोशन आपण प्रमुख पाहुणे पाहतो. सुभाष मोहिला एक स्पर्धा झाली होती. त्या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून जीत भोईर यांना आमंत्रित केलं होतं. इथे मात्र भीमर चेंडू होता. नो बॉल आहे आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. प्रत्येक नो चेंडू हा फ्रीट असेल. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पंचांचा इशारा येतोय. येणारा चेंडू फ्रीट. धावा झाल्या 29. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र फ्रीट चेंडू आहे त्यामुळे फलंदाज बाद होणार नाही. धावचित बाद होऊ शकतो मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण करतायत. क्षेत्ररक्षकाने खूप चांगला झेल टिपला होता मात्र फ्रीटचा हाच फायदा असतो. रोशन फ्रीट असा चेंडू फक्त फलंदाज धावचित बाद होऊ शकतो. 2 धावा ऍड होतील. नक्कीच मनोहर थोडेसे नाराज होत आहेत. दोन्ही धावसंख्या पुढे सरकेल. धावफल धावा लागल्या ते 31. 31 धावा झाल्यात म्हणजे 40 अजूनही करायचे आहेत येणाऱ्या काही चेंडूंमध्ये. लेगस्टम्पच्या बाहेर जाणारे चेंडू पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे यांचा इशारा देऊन चेंडू स्क्वेअर घोषित केला होतोय. एकने धावसंख्या पुढे सरकेल. धावफल धावा लागतात त्या 32. 71चं टार्गेट आहे. 39 अजूनही करायचे आहेत. लक्ष मोठं आहे मात्र अशक्य नाहीये. मनोहर राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकार संपर्क होत नाहीये. रोशन ऑन साईडला खेळण्याचा वारंवार प्रयत्न करतात त्यामुळे चेंडू त्यांच्या बॅटच्या मधोमध येत नाहीये आणि हेच गोलंदाज मनोहरने पाहिलं त्यामुळे तो चेंडूची पिचिंग ऑफस्टम्पच्या बाहेर करतोय. आणि चांगल्या गोलंदाजाचं वैशिष्ट्य असतं. ज्या गोलंदाजाला माहिती असतो फलंदाज वारंवार ऑन साईडला खेळतोय त्यामुळे वाईट यॉर्कर जास्तीत जास्त फेकले जातात. पुढे सरकले होते. डान्सिंग डाऊन द विकेट. मेल फक्त एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपल्याने धावफल धावा लागल्या त्या 33.
12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 38 धावांची गरज आहे. 12 चेंडूने 38 धावा. गोविली संघाने 2 षटकात 30 धावा कुठल्या होत्या शेवटच्या. इथे 38 करायचे आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. जर्मन क्रिकेट संघ रेवती आयोजित नगरसेवक चषक 2020 स्पर्धेचा पहिला दिवस जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. पहिल्या क्रमांकासाठी 51,000 रुपयाचं कॅश प्राइज व नगरसेवक चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी 25,000 व नगरसेवक चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राइज व नगरसेवक चषक. आणि या स्पर्धेचं प्रमुख आकर्षक म्हणजे मॅन ऑफ द सिरीजसाठी LED TV. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. 12 चेंडूमध्ये 38 अजूनही करायचे आहेत. तर 12 चेंडू 38 धावांची आता गरज आहे. दुसऱ्या स्पेलमध्ये पुन्हा येत आहेत गोलंदाजीसाठी केतन. ज्या केतनने रोशन फलंदाजी करत असताना 41 धावा सुद्धा कुठल्या आहेत. धावा झाल्या 33. 12 चेंडू 38 धावांची अजूनही गरज. 71चं टार्गेट आहे. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. पुन्हा रोशनला बीट गेला ते. जय पवार सुभाष पाटील पॅनल हे पॅनल असल्यानंतर कोणत्याही संघाची मात्र बाजू मांडली जात नाही. ऑफिशियल पंच आहेत. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतो. आणि काय अफलातून गोलंदाजी करतोय केतनसाठी कौतुक व्हायला हवं. खरं ज्या केतनने फलंदाजी करत असताना 41 धावांची बहारदार खेळ केली आणि तोच केतन तुम्ही पाहतायत. फिरकी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा आले संकटात आलाय फलंदाज. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. कसोटी सामन्यामध्ये आपण पाहिलं तर फिरकी गोलंदाजी सुद्धा इतिहास रचला होता. 37 गडी बाद झाले होते. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. मात्र फलंदाज बाद. तर जीवन येतात नवीन फलंदाज. केतनला यश मिळालंय. केतनने आतापर्यंत 2 गडी सुद्धा बाद केलेत. फलंदाजी करत असताना 41 धावांची खेळी सुद्धा साकारली आहे गोविली टीमसाठी. म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू आहे केतन. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला खेळ त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. एक अष्टपैलू खेळाडू मधून उभरेल तो. इथे मात्र ऑफस्टमच्या भरपूर बाहेर होता. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले लॉंग ऑफ वरनं आणि झेल टिपला आणि अजून एक फलंदाज बाद होईल. जीवन 0वरती बाद. तो विवेक येत आहेत.
नवीन फलंदाज विवेक. विवेक शेलारला तुम्ही आपण पाहिलं रोशन NPL स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती विवेक शेलारने डोंबिवली ग्रामीण स्टार या संघामधून. आणि हॅट्रिकसाठी 500 रुपये कॅश प्राइज असेल केतनसाठी. सागर शिंदे यांच्याकडून हॅट्रिकसाठी 500 रुपये. सुरेख गोलंदाजी. हॅट्रिक तर पूर्ण झालेल्या मात्र काय केतन गोलंदाजी करतोय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. व्हेरिएशन चांगले केतनकडे. अचूक टप्पा आहे. फुटभर चेंडू त्याचा पडल्यानंतर बाहेर निघतो त्यामुळे फलंदाला खेळणं थोडंसं कठीण झालंय. मात्र इथे शफल झाले होते आणि फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल सीमा पार चौकार. धन्यवाद. 38 धावा झाल्यात. 33 धावांची जरी गरज आहे. 71चं टार्गेट आहे. 38 झाल्यात. 33 अजूनही करायचे आहेत 7 चेंडू मध्ये. दोन धावा इथे पूर्ण होतील आणि 4 षटकांचा खेळ इथे समाप्त होते. 10.00च्या सरासरीने मोहिली संघाची धावसंख्या झाली ती 40. म्हणजे 31 धावांची अजूनही गरज आहे 6 चेंडू मध्ये. धन्यवाद. तर कल्याण ग्रामीण संघटनेचे खजिनदार योगेश बनकर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती की यायच्या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत असेल. कल्याण ग्रामीण असोसिएशन अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील इथे फटका चांगला आहे. चेंडू जाईल सीमा पार चौकार. 6 चेंडू 31 धावांची गरज होती. आता समीकरण आहे 5 चेंडू आणि 27 धावांची गरज. कल्याण ग्रामीण असोसिएशनचा आपण विचार केला तर अध्यक्ष मोहन राऊत आहेत आणि उपाध्यक्ष सुभाष गायकर आहेत आणि खजिनदार योगेश बनकर आहेत. इथे मात्र एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावची जी संधी होती ती गमावली. 2 धावा 4 चेंडूंनी. आता मात्र रोशन 25 धावा. मात्र या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. चार चेंडू मध्ये 25 धावा बनणं थोडंसं आता कठीण आहे मोहिली संघाडी. मोहिली संघाने 2 षटकात रोशन 13 धावा फक्त खर्च केल्या होत्या. मात्र तिसऱ्या षटकात जिथून 27 धावा आल्या तिथून मात्र पूर्णपणे मॅचला कलाटणी दिली खरं करताना केतनने. आणि आता मग फक्त औपचारिकता उरले. गावदेवी कापास संघ सुरेख कामगिरी केली होती. शरदचंद्रजी पवार साहेब चषक जी स्पर्धा गावदेवी वरप संघाने आयोजित केली होती आणि त्या स्पर्धेत उपविजेता संघ ठरला होता. इथे अजून एक फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का मोहिली संघाला. धन्यवाद धन्यवाद डीजे. 2 चेंडूची फक्त औपचारिकता उरले ऑफस्टंपच्या बाहेर. फक्त हा पराभव किती धावाने होतोय ह्याचं अंतर आता कमी करणारे 2 चेंडू असतील.
नवीन फलंदाज यश आलेत. 2 चेंडूची ऑब्जेक्ट आहे. इथे फटका चांगला आहे, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही. क्षेत्ररक्षक जज करतात मिड विकेटला आणि फलंदाज बाद होईल. दुसरा फलंदाज पाठवायचा आहे. लाईव्ह टेलिकास्ट आहे, त्यामुळे तुम्हाला दुसरा फलंदाज पाठवावा लागेल जरी एक चेंडू बाकी असेल. धन्यवाद. फक्त एका चेंडूची अपडेट उरले. काही चुका झाल्या नक्कीच मोहिली टीमच्या माध्यमातून गोलंदाजाने 3 षटकात आपण विचार केला तर 3 षटकात रोशन 57 धावा खर्च केल्या शेवटच्या. मोहिली संघाने 3 षटकात 57 धावा खर्च केल्या, त्यामुळे त्यांचे समोर लक्ष थोडंसं मोठं होतं. हार्डलक मोहिली संघाने अभिनंदन. गोवेली संघ लाईनअप करून तुम्हाला मैदानाच्या बाहेर यायचे. लाईनअप करायचे. गोवेली संघ लाईनअप करा. तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय केतन, ज्याने 41 धावा केल्या आणि गोलंदाजी करत असताना 3 गडी सुद्धा बाद केलेत.